रामकृष्ण मंडळी, जय बजरंगबली, जय हनुमान. तुम्ही बघू शकता सूर्य पार वरती आलाय. 9:15 वाजलेत. ही जरा हॉस्टेल इकडं तिकडं असल्यामुळं जरा लय अवघड झाले. इकडं उशिरा झोपायचं हे, त्याच्यामुळे सकाळी काय उठणं होय नाही. तर आधी त्या बिल्डिंगच्या त्या तिथं सूर्य ज्यावेळेस तिथं असताना आम्ही यायचो कॉलेजला, त्यावेळेस मी यायचो लवकर उठायचं. आत्ता एवढ्यात लयच खूपच घोळ झाला. तर भावांनो, आपल्या रूमची चावी वरती राहिली. पोरांना मित्रांना चावी फेकायला लावली. चावी आलेली आहे. मामा म्हणत होते आम्हाला व्हिडिओत घे. मामांनी चॅनल सबस्क्राईब केले या दोन्ही. तर चावी भेटलेली. येऊ का? तुम्ही बघू शकता मार्चपासची प्रॅक्टिस चालू आहे खटमध्ये. धिंगाणा स्विमिंग पूलच्या इथंच झालेला आहे. कष्ट चाललेत भरपूर. बूटची ग्रीप निघाली. खूप जोरात पाय आढळत होतो मी. चोपडेला घेऊन आलो. फेविस्टिक चिटकवतो. मित्रांनो, बाहेर जोरात पाऊस चाललाय. काकूंनी गरम गरम जेवण दिलंय. गरम चपाती, दोडकाय आज, हे वाटाणा आहे, पायसम सटायवम. हे दोडक्याला काय म्हणतात इंग्लिश नेम दोडक्याचं? रॉज. हां, रिचगार्ड. रिचगार्ड आहे, रिचगार्ड. तर ओके भावांनो, राष्ट्रीय सेवा योजना कृषी संग्राम बारामती यांच्यातर्फे गायछाप मुक्त प्रोग्राम आहे. तर नाटक डान्स होणार आहे. बघू, व्हिडिओ काढण्यात आला तर दाखवतो. आपली मार्च पॅसची गँग आलेली आहे. चोपडे भाऊ, अमनभाई, मार्च पॅस गँग आपली. घेऊ का कॅमेरावर? ये हमारा कार्यक्रम चल रहा है आज, और हम एनएसएस को लाए हैं सर, और हम अच्छी तरह से एनएसएस का कार्यक्रम कोई से तंबाकू खाने की नहीं, और गायछाप मुक्त भारत ना, गायछाप मुक्त भारत ऐसी योजना है हमारी. गायछाप मुक्त हिंदुस्तान. वरचा पत्रा काढल्यावर टपक टपक पाणी येणार आहे. कागद टाकायला लागेल वरली. कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. प्राध्यापक आणि डॉक्टर, गेस्ट, डॉक्टरांचं नाव काय? दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत. शारदाबाई पवार नर्सिंग इन्स्टिट्यूटचे डॉक्टर, प्राध्यापक आणि डॉक्टर. काय आता तापलायचं. पिठी साखर आणली काय? What is bro? Who are you, bro? What is this, bro? You don't know this, bro? No, sir. Oh yeah, I will teach you, bro. See, this is bro cocaine. Cocaine? Yes. You don't know? No, no. This is very nice, bro. Come on, take your mobile. I will teach you. I will teach you. आणि ऑडियन्सला पाठांना दाखवले रे. त्याला तिकडे पलीकडे सरकायला, पांढऱ्याला पलीकडे सरकायला. आता मी शिकवतो तुम्हाला बरं का? नको काढू मॅडम. अशा की काय केलं? एकच दम आहे, एकच दम मारायचं. तुम्ही पहिल्यांदा मारताय ना, एकदा. हा, मी शिकवतो. लय बोलू नका, नाही तर तुम्हाला कळायचं. आता 1 2 3 3 म्हणलं की ओढायचं. हा, ओढायचं नाही तर ऍडमिट मलाच करावं लागेल. हा, ओढा. हा, मी नाही बोलत. वर वर वर. What is this?
बस 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 आता बस. अजून दे की. नाही नाही आता नाही मिळणार. अजून दे की राव. नाही 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 आता नाही. आता याला पैसे मोजावे लागतील. किती? फक्त 20,000 रुपये. 20,000? हो. नाही ते तेवढे. नाही हो तुमच्यासाठी 20,000 रुपये. तुमच्या असतील की ओळखीला आपण पोरांना. आप्पाला बोललो आप्पाला. आप्पा तो आप्पा आवाज वाढू रे. पैसे पाहिजे होते. किती पाहिजे? नाही नाही मग फक्त 20,000. गेल्या 20,000 रुपये दिले. त्यावेळेस जरा गरज आहे. 20,000 द्या की. 12% व्याज लागलं बरं का? हा एवढी वेळ संपा. परत देतो तुम्हाला 1 महिन्यात. बाकी नस. घे. एका महिन्यात भेटेल माहिती का? हो आप्पा तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? या पोरांनो बसा. काय बघा. काय पैसे? हा? ओके. आता आलाय. तुम्हाला एकदा परत एकदा शिकवतो कसं. इधर आ. काढा मोबाईल. आता जरा जास्त द्या. नाही नाही व्हायचंच घ्यायचं. ऍडमिट केलं तर मला न्यावं लागेल. हा लय भारी वाटतंय. याच्यात जन्नत आहे डायरेक्ट. काय दिसतंय. हा थांब थांब थांब. हा वड वड दोन. हा वड एक. कसं आहे? हात तर कापायला लागले. हा दिवस चंद्र दिसतोय का नाही? इधर आ. तुम्ही 20,000 रुपये दिले. इधर आ. पुढे एक तुमची हा आणि तुमची. अजून टाकतो. बस निवडू नका. एक लास्ट. लय भारी वाटतंय. थोडा. होतंय काय? होतंय काय? ते फिरायला लागले. बघ की. काय दाढी काय. दमनी घ्या. दमनी घ्या. अहो दमनी घ्या. अहो पुढे घ्या. हा ऐका. बरं झालं पडली. या हा. काढ काढ राहिले. काढ राहिलं. ओय आउट की. उठ. तुम्हाला माहिती आहे काय झालं? ते पडतंय. ओय चला घुमताना तुम्हाला दिसेल की. चला. कोण आहे तू? हा? कोण आहे? अरे मी तुम्हाला नाही माहिती. बरं झालं की काय नाही माहिती. चला. तो तिथं ठेव. संदेश देण्याचा प्रयत्न केला की धूम्रपान, दारू, बिडी, सिगरेट व दारूचं सेवन कुणीही करू नये. मुलांना आई वडील बाहेर शिकवण्यासाठी पाठवतात. काही मुलं चांगल्या मार्गाला जातात पण काही मुलं वाईट मार्गाला जातात. त्याला बरेचसे घटक असे हे त्याला कारणीभूत राहते. मित्रांची वाईट संगत, घरचे त्यांचा विश्वास टाकतात पण मुलं बिडी, सिगरेट, परत आपलं तंबाखू झालं, अशा वेगवेगळ्या कारणांना बळी पडते व घरून आलेले पैसे दारू उडव, आम्ही पद्धतीने उडव, अशा पद्धतीने त्या सगळ्या पैशांचा असं दुरुपयोग करतात. घरच्यांचा एवढा विश्वास राहतो पण काही नाही. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यातून काही साध्य होत नाही. आपण काय म्हणतो दारू पिल्याने माझं स्ट्रेस रिलीफ होईल, काही नाही तेवढं पुरतं तुला आराम भेटेल पण तुझं जे नंतरचं जीवन आहे एकदम धोक्याचं होऊन जातं. काही विद्यार्थी असे राहते की सगळं त्यांचं घर त्यांचं अवलंबून राहतं पण घरातला मेन माणूस गेलो बाकीच्या माणसांचं काय होईल याचा कुणी विचार करत नाही. तर या तिन्ही ऍक्टमधून एकच सांगू इच्छितो की धूम्रपान, व्यसन हे कुणीही करू नये व आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. धन्यवाद. तर भावांनो NCC कार्यक्रमातनं आम्ही आलोय. तिथं काय होतं तंबाखूमुक्त भारत तंबाखूमुक्त भारत विरोधात ते पार्थेनियमचे इन्फेक्शन काय वगैरे पार्थेनियमचे मुलांना कसे इन्फेक्शन व्हायला लागलेत गावांमध्ये त्याचा कंट्रोल मेजर वगैरे. त्यापेक्षा मला तंबाखूमुक्त भारत तो विषय आवडला. आपल्यातले बरीच आहेत असेच नाही की आपल्या फॅमिलीत नातेवाईकमध्ये पोरांमध्ये भरपूर असते तंबाखू वापरणे उद्ध्वस्त. 8 मिलियन कितीतरी रोजचा आकडा आहे अख्ख्या वर्ल्डमधला की तेवढे होतात. त्याच्यामुळे डेथ रेट 400 ते 500 डेथ होतात फक्त इंडियामध्ये 400 ते 500. तर कॅन्सरमुळे
ह्याचा एकच आहे की ही ओढून पोरांना डोपामाइन सिक्रेट होतं. डोपामाइन म्हणजे थोडक्यात आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन वाटतं. तुम्हाला डोपामाइन सिक्रेट करायचं ना, बेस्ट डोपामाइन सिक्रेट करायचं असेल तर तुमचा घाम काढणे, स्वेट काढणे. तुम्ही ग्राउंड करा, जिम करा, स्विमिंग करा, काही करा, त्यातनं एकदा जर नशा झाली का नाही, ती नशा नाही कोणालाच नाही ती. मग काय त्याच्या पुढं दारू काय काय नाही, नसतं पळायचं, घाम काढायचं. तर बाकी नाही काय. आता सकाळी मार्च पास प्रॅक्टिस होती, आत्ता पण आहे, तर आपण करू आता मार्च पास प्रॅक्टिस. तर मित्रांनो 7 वाजलेत, 6:15 वाजले होते. परेडची प्रॅक्टिस करून आलेलो. आता चाललो आहे ग्राउंडवर. तुम्हाला म्हणलेलं आता स्विमिंग मी सकाळचं करणार आहे. तर सकाळी आज गेलो नव्हतो स्विमिंगला, कारण की रात्री उशिरा झोपलेलो. शिफ्टिंगचं वगैरे म्हणजे झालं आहे आता बऱ्यापैकी सगळं. आता फायनल आज इकडं झोपा येणार आहे. तर ग्राउंडवर चाललो आहे. ग्राउंडवर रनिंग वगैरे करेल, कोर वगैरे मारेल, कोरची गेली एक्सरसाइज, जोर वगैरे घेऊ, डिप्स. तर जातो, बघू व्हिडिओ काढायचं का नाही. तर मित्रांनो ग्राउंडवरून आलो आहे. 5 राऊंड मारले, थोडे डिप्स, थोडे जोर, स्टेप्स मारले. उशीर झाला आहे, शेड्यूलमध्ये चेंज केला आहे. संध्याकाळी 1 तास ग्राउंड केला आहे. जिम नव्हती सूट होत स्विमिंगला. तर आता आंघोळ करून लवकर जेवायला जातो, नाही तर गेटवर अडवत्या. सिम्बा सिम्बा फॅन्स मला सांगत होते सिम्बाला दाखव, क्यूट सिम्बा, इकडे बघ सिम्बा. तर दोस्तांनो डे 16 आज एंड करतोय. आज मग ग्राउंड चालत होतो, हॉस्टेलवर चाललेलो, ग्राउंडवर आलोय, बसलोय, शांत ग्राउंड आहे.